आमच्यासारख्या तरुणांच्या चवीचे हॉटेल गावरान चव. खारघर मधील नंबर 1 चवीचे हॉटेल गावरान चव. नमस्कार, मी गणेश जगताप. महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. आपण आपल्या दर्शकांसाठी दररोज विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. महा बिझनेस. या महा बिझनेस कार्यक्रमात आज आपल्यासोबत एक यशस्वी महिला उद्योजिका आहेत. मॅडम, आमच्या महासंघर्ष न्यूजच्या महा बिझनेस या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. मॅडम, सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न तुम्हाला, की आपण एक महिला असून या हॉटेल व्यवसायात कसे आलात? आपलं जे ब्रँड आहे, खारघरमधील नंबर 1 ब्रँड आहे चवीचं, आणि त्याचं नाव आहे हॉटेल गावरान चव. तर हे नाव सुचलं कसं आणि या व्यवसायात आला कसा? ॲक्च्युली मी घरी छान जेवण बनवायचे, ही कल्पना डोक्यात घेऊनच पुढं मी ते स्वतः चालू केलं. पहिलं 2 टेबलच होते माझ्याकडे. 2 टेबलपासून मी सुरुवात केली. मी स्वतः पहिलं जेवण बनवायची. मी स्वतः भाज्या बनवल्यात, भाकऱ्या बनवल्यात. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानं मी थोडंसं प्रशिक्षण घेतलं की आपण मोठं काहीतरी वेगळं करावं म्हणून, आणि त्याच्यानंतर मी आता आपलं छोटंसं एक रेस्टॉरंट चालू केलं. मॅडम, तसं पाहिलं तुम्ही छोटे म्हणतात, म्हणजे तुमच्या अजून अपेक्षा आहेत मोठ्या. परंतु मी जेव्हा आपल्या हॉटेलमध्ये एंट्री केली तेव्हा मला अतिशय प्रसन्न वाटलं, आणि काही ग्राहकांच्या प्रतिक्रियाही आपण पाहिल्या तर अतिशय चांगल्या होत्या. मॅडम, हे नाव कसं सुचलं आपणाला? ॲक्च्युली माझ्या माइंडमध्ये हे होतं की आपण आहे ना, लोक हॉटेलमध्ये जेवतात, खातात, पण गावठी किंवा गावरान चव, स्पेशली घरची चव लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, कशी लोकांना देता येईल, ही डोक्यात कल्पना होती. त्यानुसार मी बनवण्याचा प्रयत्न करते. माझं पुढं अजून आहे की मी चुलीवरचं जेवण आणि अस्सल घाण्याचं तेल वापरून, हे स्पेशल माझ्या माइंडमध्ये, आणि ते मी करणारच आहे. थोड्या दिवसात मी आपल्या हॉटेलच्या समोरच ते चालू करणार आहे. म्हणजे कुठेतरी गावची चूल पुन्हा तुम्ही नवी मुंबईसारख्या शहरात घेऊन येणार आहात. मॅडम, आपले जे हॉटेल आहे, तर या हॉटेलमध्ये जे रेसिपीज आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या रेसिपीज बनतात? जास्त तर महाराष्ट्रीयनच बनतं आणि तंदुरी पण असते, पण आमचं जास्त फोकस आहे की गावठी पद्धतीचं चिकन, मटन, फिश, आणि ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी. जास्त भाकरीची ऑफर असते, आणि चपाती पण आपण घरच्यासारखीच बनवून देतो कस्टमरला. त्यामुळे कस्टमर पण हॅप्पी होतो, आणि कस्टमर आल्याच्या नंतर त्यांना विचारून आपण त्यांचा वेळ घेऊनच भाकरी बनवतो. त्याच्या मागचा हाच हेतू आहे की गरम गरम त्यांना द्यायचं, गरम भाकरी. मॅडम, व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही डिशेस आपल्याकडे तयार होतात किंवा आपण ग्राहकांना देत असतात. इथे ग्राहक आल्यानंतर त्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय अनुभवायला मिळतात आपल्याला? खूप अतिशय सुंदर असतात. खरं लोक खूप हॅप्पी, म्हणजे गावठी एक स्वाद मिळाल्यामुळं ते खूप हॅप्पी असतात. त्यांना खरंच गावठी चव आवडते. आपली पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, आपल्याला वाशीपासून, कळंबोलीपासून पारा ऑर्डर्स येत असतात, आणि आम्ही त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न पण असतो आपला. म्हणजे तुम्ही मोठमोठ्या ऑर्डर्ससुद्धा हॉटेलच्या माध्यमातून घेत असता? हो मॅडम, आपल्याला इथे मदत करण्यासाठी आपले 2 चिरंजीव देखील असतात, मी पाहिलं. हां, माझी जर एखादा हेल्पर नसेल किंवा माझा वेटर नसेल तर तिथली जागा भरून काढायचं काम ॲक्च्युली माझी मुलं करतात, आणि माझे मिस्टरांचा पण मला सपोर्ट खूप आहे. त्यामुळं मी एवढं आज स्टँड केले. हॉटेल म्हटलं की स्वच्छता ही आलीच, आणि त्यातली त्यात आपला मुंबईचा ग्राहक म्हटलं तर तो स्वच्छतेला महत्त्व देणारा असतो. तर आपण या हॉटेलमध्ये स्वच्छतेला कसं महत्त्व देता? खरं स्वच्छ तर पाहिजेच. वेळच्या वेळी दुपारी संध्याकाळी आपण दोन्ही टाईम साफसफाई करत असतो. हॉटेल म्हणलं की जरा ऑइली वगैरे थोडंसं होतं, पण ते रोजच्या रोज क्लीन केलं जातं. आपण जे डिलिव्हरी देता
कुठकुठे देता, म्हणजे कोणत्या भागामध्ये आपल्या होम डिलेवरी जाते? ॲक्च्युली आपली खारघरमध्ये 300पर्यंत आपण डिलेवरी देतो, ऑल खारघरमध्ये देतो. आणि त्याच्या मग स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर आपल्याला बाहेरून येतात. तर मग ते कळंबोली असो, वाशी असो, वाशीपासून ते आपल्या खांदा कॉलनीपर्यंत ऑर्डर जातात. विशेष असे वेगवेगळे कोणकोणते कस्टमर आपल्याकडे आत्तापर्यंत आलेले आहेत की जे नावाजलेले आहेत? जास्त तर भाकरी, चिकन थालीला म्हणजे लोक ऐकून फेस टू फेस माझं कुठून तरी ऐकून सांगतात, बाबा आम्ही इथून ऐकलं तुमच्या थालीचं, आणि खातात. खाल्ल्यानंतर तेवढंच ते हॅप्पी पण असतात आणि त्यांना आवडतं पण. जास्त तर चिकन आणि मटन ह्या दोन्ही डिश अतिशय आवडतात. गुगलवरती सर्च करून आपल्या हॉटेलला अगदी काही सेलिब्रिटी लोकसुद्धा भेट देतात असं मी ऐकलेलं आहे, काय नक्की? हो, आलेले आहेत. एक सिरियलमध्ये काम करतात निकेत नाईक म्हणून, ते स्वतः येऊन इथं जेवून गेलेले आहेत हॉटेलवर. आणि एक प्रोड्युसर आहेत, तुम्ही सर्च करून बघा गुगलवर वगैरे, मंदार काने. ते तरी 4-5 वेळा, म्हणजे आमची चांगली फ्रेंडशिपच झाली आहे तेव्हापासून. ते नेहमी येतात आणि त्यांनी मला असं त्यांचे शो होतात ना, वामन हारे वगैरे, त्यांच्याबरोबर तुमचंही हॉटेलचं प्रमोशन करूयात अशी ऑफर पण केलेली आहे त्यांनी मला. त्यांच्या प्रतिक्रिया काय राहिलेल्या आहेत, फीडबॅक कसं देतात ते? त्यांना पण खूप आवडतं. मी बऱ्याच सेलिब्रिटींना भेटले तेव्हा त्यांनी ओळख माझी उद्योजिका किंवा हॉटेलची मालकीण म्हणून करून दिले, किंवा तुम्ही जरूर भेट द्या असं बऱ्याच जणांना सांगितले. बरेच सेलिब्रिटींना मी भेटले, सगळ्यांना माझी उद्योजका आणि हॉटेल गावरान चवला एकदा भेट द्या अशी त्यांनी खरंच ओळख करून दिली. हॉटेल व्यवसायात महिला येणं म्हणजे त्या महिलेला सर्वात महत्त्वाचं बॅकबोन म्हणजे त्यांचे पतिदेव म्हणजे होम मिनिस्टर हे असतात. तर आपल्याला सपोर्ट कसा असतो घरातून? म्हणजे मी घरात माझं काय काम राहिलं हे ते असलं कधीच मला घरचं टेन्शन नाही. मी उठले, आवरून डायरेक्ट हॉटेलवर आले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इकडंच असते. मिळाला वेळ तर घरी जाते, नाही तर नाही. कधी कधी माझी घरची कामं थोडी हे असतात, पण घरचे पण मला स्वच्छता खरंच आवडते. मला संध्याकाळी घरी गेली की पहिलं घरात एकदम स्वच्छ पाहिजे, म्हणजे आपण दिवसभर काम करून जातो, एंट्री मारल्यावर आपलं घर पण फ्रेश पाहिजे असं मला वाटतं. त्यानुसार मी प्रयत्न करते. पण मला घरून कसलाच त्रास नसतो की बाबा हे काम झालं नाही आज, तू हे केलं नाही, किंवा ते ड्युटीवर जातात, ते पण एक सर्वंट आहे, ते ड्युटीवर जातात तर त्यांना वेळेत डबा नाही मिळाला, कधीच मला त्यांनी हे केलं नाही. त्यापेक्षा जास्त मला त्यांनी सपोर्ट केला बिझनेसमध्ये उभा राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विदाऊट सोडा आणि तेल कोणतं वापरता? सनफ्लावर तेल रिफाईंड तेल वापरतो आपण, जेणेकरून कस्टमरला चांगलं देता येईल. आजकाल जर पाहिलं तर ग्राहक जास्त करून तब्येतीच्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि सोडा किंवा तेल कसं आहे या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्यांना. मग आपण याची काळजी कशी घेता? मग तोच तर प्लस पॉईंट आहे. आपण विदाऊट सोडा आणि याचं रिफाईन तेल वापरतो, त्यामुळे त्रास होण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि जास्तीत जास्त कस्टमर हॅप्पी कसा होईल, त्याला घरचा स्वाद कसा देता येईल याची जास्त काळजी घेतली जाते. मॅडम, आपल्या हॉटेलला जर आमच्या दर्शकांपैकी जर यायचं असेल तर कशा पद्धतीने व्हिजिट द्यावी लागेल? ॲड्रेस काय आणि कॉन्टॅक्ट नंबर? तुम्हाला गुगलवर सर्च करून पण भेटेल. आणि यायचं म्हटलं तर माझा ॲड्रेस खारघर सेक्टर 12 C43 आणि नियर आपले ओल्ड पोलीस चौकी आहे असं, किंवा हॉटेल गावरांचं जरी सांगितलं, गोखले स्कूल आपल्याला जवळ आहे, मिळू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. कॉन्टॅक्ट नंबर 9372425552. नक्कीच कुठेतरी या मराठमोळ्या रणरागिणी यशस्वी उद्योजिका आज आपणाला पाहायला मिळाल्या. मॅडम, महासंघर्ष न्यूजकडून आपल्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही आला, एवढं आमचं भरभरून कौतुक केलं, थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. आपण खारघर येथील हॉटेल गावरान चव येथे आहोत आणि या हॉटेलला भेट देण्यासाठी
काही ग्राहक आलेले आहेत. आपण या ग्राहकांची प्रतिक्रिया घेऊयात. साहेब नमस्कार, महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय नाव आपलं सर? दत्तात्रय वारागडे. मी वारजे पुणे येथे राहतो. आम्ही फॉरेन ट्रिपला गेलो होतो. तिथून येताना जेवणाची खास सोय बघताना गुगलवर आम्हाला या हॉटेलचं नावच आवडलं खास, म्हणून आम्ही मॅप लावून इथपर्यंत आलो. आणि जे जेवण हवं होतं, गावरान भाकरी आणि हे, त्याची चवही तशीच मिळाली आणि अगदी उत्कृष्ट दर्जाची सर्विस आहे सगळी. खूप छान जेवण मिळालं. धन्यवाद. मॅडम, महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय नाव आपलं? मी योगिता वारागडे. आज जे हे जेवण जेवण्यासाठी आपण दूरवरून आलेला आहात असं मला समजलं, तर इथली चव कशी वाटली आपल्याला? नावाप्रमाणे आहे अस्सल गावरान. ठेचा आणि भाकरी खूप छान होती, नाकातून पाणी आलं. आणि जी भाजी आहे ती पण अगदी छान चवीची आहे. मी आत्ताच त्यांना सांगत होते. जेवण खूप छान आहे आणि इथल्या मालक आणि ज्या आहेत त्यांचं कौतुक आहे की त्या स्वतः सगळं सांभाळतात आणि स्वतः क्वालिटी कंट्रोल वगैरे करतात. कौतुक वाटलं ऐकून त्यांचं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मॅडम, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही जेवण आपण जेवला आहात, कसं आहे? छान, मस्त. ताई, तू कुठून आली आणि हे जे जेवण आज जेवलीस कसं वाटलं? खूप छान, एकदम घरी जसं मम्मी बनवते त्या टाईपमध्ये. बिलकुल जास्ती तेल नाही आहे आणि मी थायलंडवरून आली आहे, सो आम्हाला काहीतरी घरच्यासारखं खायचं होतं आणि सेम तेच मिळालं. आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे परदेशावरून येऊन पुन्हा एकदा भारतात आणि महाराष्ट्रात ही जी चव आपली महाराष्ट्रीयन मिळत आहे याने नक्कीच आनंदी आहेत.